डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील रील स्टार आणि विकासक सराईत गुन्हेगार बहुचर्चित सुरेंद्र पांडुरंग पाटील यांच्या दावडीतील घरात सापडलेल्या नोटा आणि घातक शस्त्र साठ्याची एकूण किंमत 12,21,000 असल्याचं कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले। ही घातक शस्त्रे त्याने विक्रीसाठी आणली होती। सुरेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर डोंबिवलीत विविध पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत, असं त्यांनी सांगितलंय। ठाकुर्ली सोळेगाव हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगार हा मागील 3 ते 4 वर्षांपासून रील स्टार म्हणून आणि त्यानंतर त्याच्या विविध प्रकारच्या कारनाम्यांची प्रसिद्धी लाभलाय। सुरेंद्र पाटील यांच्यावर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। यामधील 12 गुन्हे डोंबिवलीतील मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे। पोलिसांच्या अभिलेखावर सराईत गुन्हेगार म्हणून सुरेंद्रची नोंद करण्यात आली आहे। सुरेंद्रच्या अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे। तो मूळचा ठाकुर्ली सोळे गावातील रहिवासी आहे। त्याचा डोंबिवली जवळील 27 गाव हद्दीतील दावडी गावात मोती मिठाईवाला दुकानाच्या पाठीमागे श्री धनलक्ष्मी इमारत भागात एकविरा नावानं बंगला आहे। या बंगल्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शस्त्रसाठा मिळालाय। या शस्त्रामध्ये 3 देशी बनावटीचे पिस्तूल, एक सिक्सर रिव्हॉल्व्हर आणि 7 गावठी कट्टे, तर एक मॅगझिन, 2 एअरगन, 405 जिवंत काडतुसे, 167 जिवंत छरे, तर 2 धारदार लोखंडी तलवार, 3 लोखंडी कोयते, एक लोखंडी लांब सुरा, एक बटन चाकू, तर 2 लोखंडी सळ्या अशी घातक शस्त्रे सुरेंद्रनं विक्रीसाठी जवळ बाळगली होती, असं पोलिसांनी माहिती दिली। हा सर्व शस्त्रसाठा त्याने घरातील चपला ठेवण्याच्या कप्प्यात कोणाला संशय येऊ नये अशा पद्धतीनं ठेवला होता। याशिवाय 3,52,000 रुपयांची रक्कम त्याच्या घरात आढळून आली आहे। हा सर्व साठा पोलिसांनी जप्त करून सुरेंद्रला अटक केली आहे। गुन्हे शाखा घटक 3चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांच्या टीमने एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, एक सिक्सर रिव्हॉल्व्हर, 7 गावठी कट्टे, एक रिकामे मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यारे किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। घटना घेतलेले आणि कशा प्रकारे हे शस्त्रांचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहे त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। हत्यारं वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केले। यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेलं आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिजे तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्व्हर घेऊन शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्ट करत होता। कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्मी ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असलेली शक्यता आहे का ज्यांच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे। तर अशा प्रकारच्या रील्सला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकडते, काय पालकांना मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील्सला अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर ज्या एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात? मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, त्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा। धन्यवाद।